तर रोहित पवार आपल्या आंदोलनावर ठाम असल्याचं पाहायला मिळतंय। सरसकट कर्जमाफीसाठी आमदार रोहित पवारांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचा उद्या विमानतळावर मेळावा आहे। नवी मुंबईतील विमानतळावरील गुंडगिरी विरोधात हा मेळावा आहे। उद्या दुपारी 2 वाजता ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन होणार आहे। खासदार संजय राऊतांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। कंत्राट मिळालेल्या गौतम अदानींवर राऊतांनी टीकेची झोड उठवली आहे। शिवसेनेच्या संघटनेला दमदाटी केली जात असल्याचा राऊतांचा आरोप आहे। गुंड कुठून आणले, कोण पोचतंय हे अदानींच्या कंपनीनं सांगावं। संजय राऊतांचे हे थेट आरोप आणि सवाल पाहायला मिळाले। गौतम अडाणींनी गुंडांच्या टोळ्या पोचल्या आहेत का, हा माझा प्रश्न आहे। गौतम अडाणी हे उद्योगपती स्वतः समजतात ना, मग त्यांनी उद्योगपती सारखं वागावं, त्यांनी रतन टाटा सारखं वागावं, त्यांनी मुकेश अंबानी सारखं वागावं उद्योगपती म्हणून, त्यांनी बिर्ला सारखं वागावं, त्यांनी गुंडांच्या टोळीच्या प्रमुखासारखं वागू नये। त्यांनी दाऊद इब्राहिम वगैरे वगैरे जे आहे, छोटा शकील, त्या पद्धतीनं वागाल तर आम्ही छातीवर गोळ्या झेलायला तयार आहोत। हे माझं गौतम अडाणीला आव्हान आहे। उद्या 2 वाजता आम्ही एअरपोर्टला जातो। जे एअरपोर्टला मध्यंतरी प्रकार झाले आहेत, परत मला सांगतो, उद्या 2 वाजता आमच्या एअरपोर्टला मेळावा। ज्या पद्धतीनं एअरपोर्ट सुद्धा ताब्यात घेऊन काही गुंडांच्या ताब्यात दिलाय आणि तिथे गोल्ड स्मगलिंग सारखे प्रकार त्या गुंडांकडून आले समोर, आणि त्यासाठी शिवसेनेला तिथे दडपण्याचा प्रयत्न होतो आहे। उद्या आम्ही 2 वाजता एअरपोर्टला जात आहोत। दहशत निर्माण करायची गुंडांच्या मदतीने, आणि हे गुंड कुठून आणलेले आहेत आणि या गुंडांना कोण पोचतंय याचं उत्तर गौतम अडाणीच्या कंपनीने द्यावं। गौतम अडाणीची कंपनी या लेवलला आली असेल धारावीमध्ये, तर मग मराठी माणसाबरोबर सरळ टक्कर होईल, हे सांगतो मी। मग संयुक्त महाराष्ट्राचा लढा 106 मेले, 1006 मरतील, तेव्हा हे गौतम अडाणींना समजून घ्यावा। या बातम्यांसह या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। पाहत रहा जय महाराष्ट्र।